या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा अध्यक्ष राशन दुकानदारांचे संघटनेचे अध्यक्ष अशोक हेडकेजी न मिळता कमिशन मिळतं न मिळतं त्याची पर्वा न करता आपण तळागाळातल्या माणसापर्यंत अन्नधान्य पोचवण्याचं काम वर्षानुवर्ष आपण करत आहात आणि म्हणून मनपूर्वक आपल्या सर्वांचा आभार मानतो, अभिनंदन करतो. संघटना ही गेल्या 30 वर्षात साहेबांनी काही काम करत असते. साहेबांनी रेशन दुकानदार संघटनेला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. जसे आपले रेशन दुकानदार आम्ही जिल्हा गोरा आणि त्यांचे प्रश्न सोडत नाही लोकांचे. त्यामुळं आमचं आणि मे 2021 पासून उद्धव साहेबांना जे काही पैसे भरलेले आम्ही वितरण केले त्याचं कमिशनसुद्धा आम्हाला भेटलं नाही. त्या बाबतीतसुद्धा आम्ही माननीय अशोक चव्हाण साहेबांना हा विषय आम्ही त्यांच्या समोर मांडलेला आहे. काय आश्वासन दिलं तुम्हाला? साहेबांनी म्हणले की जे राज्य जिल्हा लेवलचे जे प्रश्न आहेत, आता साहेब आता राज्यसभेवर असल्यामुळं 31 पासून बजेटरी असल्यामुळं साहेब इथं बिझी आहेत. पुढच्या येणाऱ्या 15 बजेटरी जसे संपल तसं 15 तारखेनंतर साहेब मान्य कलेक्टर DSO आणि आमचे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी आणि तालुक्याचे आमचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही बैठक घेऊन जे काही जिल्हा स्तरावर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे साहेबाच्या नेतृत्वाखाली सोडवणं होईल. आणि जे काही मोठा प्रश्न जो आहे आमचा 55,000 रेशन दुकानदाराचा जो 300 रुपये कमिशन, त्या बाबतीत राज्य सरकारकडे साहेब आम्हाला पूर्ण कमिटीला घेऊन जाऊन त्या बाबतीत शासनाकडून पॉझिटिव्हपणे आम्हाला कमिशन वाढवून देतील असा आम्हाला विश्वास आहे. साहेबांच्या शब्दावर आमचा भरोसा आहे. त्यामुळे रेशन दुकानदार हा गेल्या 30 वर्षापासून साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. जिल्हाभरातून रास्तभाव धान्य दुकानदार आलेले आहेत आणि हा मेळावा अत्यंत आनंदात साजरा झालेला आहे. काय सांगाल सर्व धान्य दुकानदारांना? नांदेड जिल्हा रेशन दुकानदार संघटना, मी 4792चा दुकानदार आहे. जवळजवळ मला ह्या संघटनेमध्ये म्हणजे 33 वर्ष व्हायलेत आणि 33 वर्षापासून आजपर्यंत मी जिल्हाध्यक्ष आहे. त्या लोकांचा विश्वास आहे. त्या वेळोवेळी आम्ही या बाबतीमध्ये राज्य सरकार DSOकडे लोकांचे प्रश्न मांडणे, त्यामुळं लोकांचा विश्वास असल्यामुळं लोक आपल्या नेतृत्वाखाली आमच्या जिल्ह्याच्या म्हणजे अशोक हेडके हा एकटा माणूस नाही, ही कार्यकारिणी ही टीम आहे. टीमवर्कमुळं लक्ष दिल्या सगळे लोक तालुक्यातले सर्व रेशन दुकानदार आमच्यावर भरोसा करून या 2000पैकी 1000 ते 1500 लोकांनी आज आम्हाला उपस्थिती देऊन आमच्या नेतृत्वावर, आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास केलेला आहे. आणि त्याचा उल्लेखसुद्धा माननीय खासदार अशोक चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. ओके.